नमस्कार. खरं तर आज मी पुण्यामध्ये सावित्रीबाईंची जयंतीच्या निमित्ताने आज पुण्यामध्ये सकाळी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना त्यांना सर्वांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी पुढील 5 वर्षामध्ये निवडून आल्यानंतर काय काम करावं या संदर्भातील संकल्प घेण्याच्या दृष्टिकोनातून आज शपथ घेण्यासाठी आज आम्ही सकाळी एकत्र जमलो. क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेजी आणि सावित्रीबाई फुले यांचं असणारं योगदान हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामधलं असणारं NDAचं सरकार आणि राज्यामध्ये असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे सातत्याने एक गतिमान सरकार कसं असावं त्याचे सर्वाचे एक्झाम्पल्स सेट करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती करोनाचा काळ ज्यावेळेला आम्ही सर्वांनी पाहिला आणि या करोनाच्या काळामुळे निवडणुका लांबणीवरती गेल्या आणि प्रदीर्घ काळानंतर आज सर्व ठिकाणी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत. पुणे महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा 15 तारखेला होणार आहे. आणि आपण सर्वजण जाणता की गेली वर्षानुवर्ष पुण्यामध्ये ज्या गतिमान पद्धतीने केंद्रामधलं असणारं नरेंद्र मोदींचं सरकार आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे काम करत आहे. सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाला अति गती दिली जाते हे आपणा सर्वांना माहीत आहे. कोट्यावधी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून या ठिकाणी दिले जात आहेत. पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेच्या वेळेपासून आपण पाहिलं असेल की प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्न असतात, परंतु स्वप्न जर साकार करायची असतील तर फक्त आश्वासन देऊन होत नाहीत. त्या दिशेने पावलं उचलणं हे अत्यंत गरजेचं असतं. पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहीत आहे पूर्वी कधीतरी मेट्रोच्या संदर्भामध्ये मेट्रो करण्याच्या संदर्भातला ठराव हा महानगरपालिकेत झाला, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता असताना सुद्धा महाविकास आघाडीला मेट्रोचे प्रकल्प हा पुण्यामध्ये चालू करता आले नाहीत. किंबहुना त्यांनी चालूच केले नाहीत.
त्यांना ते प्रकल्प चालू करायचेच नव्हते. खरं तर इथली असणारी वाहतुकीची कोंडी दूर करणं हे फार गरजेचं असताना सुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, हे आपण सर्वजण पत्रकार म्हणून जाणता. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्रातलं सरकार आल्यानंतर, देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यावेळीच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने मेट्रो प्रकल्पाला सुरुवात झाली. बघता बघता आपण सर्वजण पाहता 33 किलोमीटरचे मेट्रो ही पुण्यामध्ये धावायलाही लागली, कामाला सुरुवात झाली, पूर्णही झाली आणि प्रस्तावित या सर्व कामांना जवळजवळ 13,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा खर्च झाला आहे. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पुणे शहर, आजूबाजूचा परिसर हा सुद्धा मेट्रोचं जाळं ह्या संपूर्ण शहरामध्ये पसरलं पाहिजे, या दृष्टिकोनातून 50,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा उपलब्ध करून देण्याची तयारी ही सरकारने दाखवलेली आहे. त्यामुळे पुणे शहर आणि पुणे शहराची खऱ्या अर्थाने चिंता ज्याला म्हणतात, हे केंद्र आणि राज्यातलं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतलेली आहे. याचं हे ज्वलंत उदाहरण आहे असं मला वाटतं. अनेक असे प्रकल्प की जे प्रकल्प फार गरजेचे आहेत. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रदूषण विरहित ती असली पाहिजे. आणि म्हणून इलेक्ट्रिक बसेस, 1000 इलेक्ट्रिक बसेस या पुणे शहरासाठी, पुणे महानगरपालिकेसाठी देण्याचा निर्णयही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेला आहे. त्यामुळे एक ना अनेक असे प्रकल्प घरामध्ये समान पद्धतीने पाणी पुरवठा झाला पाहिजे. यासाठी काय करावं लागेल याची चिंतासुद्धा भारतीय जनता पार्टीच करते आहे. त्यामुळे सर्व भागांमध्ये विकास होणं हे जसं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे बाह्य रस्त्यांमुळे, रिंग रोड्समुळे सुद्धा वाहतुकीची असणारी शहरातली कोंडी फुटू शकते, असा विचारसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गतिमान पद्धतीने करण्याला सुरुवात झाली. आणि याचं कारणच असं आहे की छोट्यात छोट्या माणसांपर्यंत आणि मोठ्यात मोठ्या व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकाची चिंता ही नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रातलं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं सरकार महाराष्ट्रातलं हे करताना दिसतं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपणा सर्वांना फक्त एवढीच विनंती आहे की ही निवडणूक एखाद्या प्रभागामधील नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही आहे. ही निवडणूक पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी अशी निवडणूक आहे. त्यामुळे चुकीच्या विचारधारांच्या हाती इथली असणारी सत्ता देणं
म्हणजे खऱ्या अर्थाने पुण्याला भकास करणं असा होणार आहे। त्यामुळे एक विचाराच्या असणाऱ्या NDAचं केंद्रातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार, या एक विचाराच्या सरकाराला जर आपण प्राधान्य दिलं, आपण देणारच आहात, तर त्याचा फायदा अनेक धोरणं जी तुम्हाला आम्हाला सर्वांना राबवायची असतात ती सहजपणे राबवता येतात। जसं की नव्याने झालेलं एअरपोर्ट, या सगळ्या गोष्टी केंद्र आणि राज्य मध्ये एक विचाराचं सरकार असल्यामुळे झाले आहेत। आणि आपण पाहिलं असेल की या अगोदर महायुतीच्या सरकारच्या अगोदर असणारं महाविकास आघाडीचं जे सरकार होतं, सर्व प्रकल्प हे बंद झाले होते। त्यामुळे ह्या सर्व प्रकल्पांना गतिमान करणं किंवा याहूनही अधिक मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प आणणं आणि पुण्याला एक विकसित पूर्ण करणं, यासाठी तुमच्या सर्वांची सहकार्याची गरज आहे। धन्यवाद। सर, तुम्ही आता सर्व विकास कामांची यादी वाचून दाखवली, मात्र हे करत असताना महापालिका भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत आणि राज्यात लुटारू गँग तयार झालेली आहे असा गंभीर आरोप तुमच्या सोबत सत्तेत असणाऱ्या अजित पवारांनी काल पिंपरीत केलेला आहे। अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे, हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए, जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल भट्ट आहेत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलत आहेत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलत आहेत। खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील, याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक मी जसं म्हटलं की ही निवडणूक विकसित पुण्यासाठी असणारी निवडणूक आहे। इथल्या जनतेच्या नागरी सुविधा या अत्यंत चांगल्या पद्धतीने कोण देऊ शकतं, यासाठी असणारी ही निवडणूक आहे आणि हे भारतीय जनता पार्टी देऊ शकतं, हे मी सांगण्यासाठी इथे आलो। सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर देईन, पण एकेकाने मी तुम्हाला काल त्यांनी केलेला आरोप जो आहे, तो जेव्हा त्यांनी केला तर त्याला मी उत्तर जे काही द्यायला हवं होतं त्या उत्तराला, त्यांच्या असणाऱ्या जो प्रश्न किंवा त्यांनी दिलेलं जे उत्तर होतं त्या उत्तराला अनुसरून जे उत्तर हवं होतं, मला असं वाटतं। त्यामुळे ते पुस्तक त्यांचं बंद होईल यात नक्की। दोन गोष्टी काय लक्षात घेतल्या पाहिजेत की आपण ज्या भागांमध्ये निवडणुकीला बिनविरोध झालेत ते का झालेत
याची कधीतरी चौकशी करायला हवी. मी चौकशी करायला हवी. तुम्ही विचारलेत प्रश्न पूर्ण तर उत्तर देऊ द्या. या सगळ्या गोष्टींमध्ये गेल्या वर्षानुवर्ष त्या भागांमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचं असणारी त्या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये दोघांमध्येच लढत असते. आणि त्या ठिकाणी असं झालं आहे की त्या ठिकाणी महायुती झाली. महायुती झाल्यामुळे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी विरोधक जे आहेत किंवा विरोधी पक्षांमध्ये कोणी शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे तो आलेला रिझल्ट जो आहे तो त्यामुळे आलेला रिझल्ट आहे. तुम्ही आकडेवारी या अगोदर जरी पाहिली, एक नगरसेवक फक्त राष्ट्रवादीमधला तिथे होता, बाकी सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचेच होते. महायुती झाली त्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती तशी आहे. संजय राऊत असं म्हणतायत की निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडनं 5-5 कोटी रुपये जे आहेत ते उमेदवारांना वाटले जातात. संजय राऊतांचे आरोप हे बिनबुडाचे असतात हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यामध्ये फार बोलावं असं मला वाटत. 70,000 कोटीचा आरोप ज्यांनी माझ्यावरती केला होता त्यांच्यासोबत मी आता सत्तेत आहे असा खुलासा जपला. मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेन की त्यांनी जे म्हटलं त्याला मी एका वाक्यात जे म्हणायला पाहिजे होतं ते मी ऑलरेडी म्हटलं आहे. मी आज या ठिकाणी प्रेसला यासाठी आलो आहे की पुणे महानगरपालिकेतील जनता यांनी भारतीय जनता पार्टीलाच मतदान का द्यावं, तर इथल्या असणाऱ्या जनतेच्या आवश्यक असणाऱ्या ज्या नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधा प्राधान्याने कोण पूर्ण करू शकतं, तर ते केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार की ज्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला सर्वात जास्त 10 पटपेक्षा जास्त, पूर्वीपेक्षा 10 पटीपेक्षा जास्त पैसे दिलेत. राज्यामधील असणारं देवेंद्रजींचं सरकारसुद्धा पूर्ण लक्ष ठेवून या सगळ्या गोष्टी करण्याचा विचार करत आहे. सार्वजनिक व्यवस्थेमधून, वाहतुकीच्या व्यवस्थेमधून प्रदूषण होत आहे हे लक्षात घेऊन 1000 ई बसेस देण्याचा निर्णय हा शासन करत आहे. असे अनेक निर्णय जे आहेत ते सरकारच्या माध्यमातून होत आहेत. हे सामान्य लोकांपर्यंत, जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून द्यावं. मुद्दा असा आहे का अजितदादांनी थेट नाव घेतलं पण महेश लांडेवर थेट आरोप केले की त्यांची एवढी मोठी प्रॉपर्टी कशी वाढली, भ्रष्टाचारातनं वाढली असं थेट आरोप केला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्यांनी हे मीडियामध्ये बोलण्यापेक्षा कोणी त्या संदर्भामध्ये अनेक यंत्रणा आहेत त्या यंत्रणाकडे जायला हवं. निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवरती असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा दीर्घ अनुभव आहे त्यांनाही आहे, तुम्हालाही आहे. अशा सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलण्यापेक्षा एवढ्या वर्षामध्ये तुम्हीही तिथेच आहात, तेही तिथेच आहेत, ते करायला हवं होतं. ते न करता फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलतायत असं मला वाटतं. राष्ट्रवादी 100% करू नये असं मला वाटतं. मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे. मी माझ्या पार्टीचा असणारा अजेंडा हा तुमच्या समोर ठेवला आहे. विकसित भारत हा जो आमचा अजेंडा आहे, देशाचे पंतप्रधानांचा अजेंडा आहे, देवेंद्र फडणवीस यांचा अजेंडा आहे, तो मांडणं आणि तो मांडत असताना त्या दिशा या पुण्याला देणं हे भारतीय जनता पार्टी करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीलाच मतदान करावं. आपण लक्षात घ्या, आपण जेवता कसे, असे जेवता का कसे? मी मला वाटलं म्हणून म्हणजे असे आपण जेवतो, बरोबर आहे. असं जेवणं हे योग्य होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचंच सरकार आहे. त्यामुळे असं जेवलेलं कधी योग्य असतं. तुम्हालाही तसंच वाटतं आणि मलाही तसं वाटतं. पण ठीक एक मिनिट इकडे जा. राष्ट्रवादी
ही या निवडणुकीच्या ज्या वेळेला पार्श्वभूमीवरती आमच्या विरोधात ज्या वेळेला आम्ही दोघं ज्या वेळेला या निवडणुकीला सामोरं जातो आहोत त्यावेळेला भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढते. माझा प्रश्न एवढाच आहे की या दोघांच्या नेतृत्व बरोबर नाही असं त्यांचं मत असेल तर त्यांनी ते सांगावं. एक मिनिट या ना. एक मिनिट अभिजित विचारतो. तुम्हाला 1-to-1 फाईट एक तर चौरंगी फाईट आहे, फेस टू फाईट अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या उमेदवारांशी. अजित पवार पुण्यात पत्रकार परिषद घेत आहेत. अगदी निलेश घावेपासून सगळे जी नावं जी आरोप तुमच्या मंत्र्यांवरती झाले होते त्याला उत्तर ते देत आहेत. आज तुम्हाला ग्राउंड रियालिटी वेगळी वाटत नाही का? विकास कामं 10-14 वर्षापासूनची सांगून उमेदवार निवडून येतील पुण्यातले 165-120 जे काही तुम्ही टार्गेट होईल असं वाटतंय तुम्हाला? 100% एक गोष्ट लक्षात घ्या की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा सर्व निवडणुकांना भारतीय जनता पार्टी ही पुढे घेऊन जात असते. त्यामुळे आमच्याकडे अतिशय पारदर्शक असं नेतृत्व आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये पुणे शहरातील असणारे सुज्ञ नागरिक जे आहेत ते विकासाच्याच अजेंड्यावरती डेव्हलपमेंटवरतीच मतदान करतील आणि जास्तीत जास्त जागा या निवडून देतील. अजित पवार सोडून काहीतरी विचारावं, फार विचार. त्याला शेवटचा प्रश्न. अजित पवार सोडून असेल तर शेवटचा प्रश्न. दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की भारतीय जनता पार्टी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने असं ठरवलं की सर्व ठिकाणी त्या ठिकाणचे असणारे कमिटी जे आहेत महानगरपालिका म्हणून कमिटी त्या ठिकाणी नेमल्या होत्या. त्याचप्रमाणे महायुतीमधले असणारे आमचे घटक पक्ष जे आहेत मग शिंदेसेना असेल अजितदादांचे असतील त्यांनीसुद्धा तशा कमिट्या तयार केल्या होत्या. त्यांच्यामध्ये सकारात्मकदृष्ट्या आपण युतीच्या दिशेने जावं असं सगळ्यांना सांगितलं होतं. परंतु आपल्याला माहीत आहे पुण्यामध्ये असणारी परिस्थिती ही आपल्याला माहीत आहे. काही नेत्यांमुळे ती युती काही विशिष्ट वार्डांमुळे ती होऊ शकली नाही, हे दुर्भाग्य आहे. परंतु त्यावेळेला त्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेण्याच्या संदर्भात